एका कुकरमध्ये घालून त्यामध्ये 7 ते 8 पेले पाणी घालायचं आहे आणि स्वादानुसार मीठ घालून जवळजवळ 20 शिट्या करून घ्यायचं आहे। आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर 6 ते 7 चमचे मी तेल घातलेलं आहे आणि इथे मी क्रश केलेले आले लसूण घातलेलं आहे आणि त्यानंतर 2 कांदे बारीक चिरून मी त्या फोडणीमध्ये ॲड केलेले आहेत। व्यवस्थित परतून घ्यायची आहे फोडणी आपल्याला। आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। ऑलरेडी आपण पाया सूप शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथे मी कांद्यापुरतंच थोडंसं मीठ घातलेलं आहे। टोमॅटो घातलेले बारीक चिरलेले 1 ते 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत। आता आपल्याला फोडणीमध्ये हळद, लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे मी। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आता गरम मसाला हवा म्हणून इथे मी चिकन मसाला घातलेला आहे। 2 चमचे मोठे मी चिकन मसाला घातलेला आहे। व्यवस्थित खरपूस फोडणी झाली की त्यामध्ये आपण उकडलेला पाया आहे तो घालायचा आहे। 20 ते 25 मिनिटं परत आपण उकडायला ठेवायचं आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। 1 पेला कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आणि आता आपल्याला उकळ काढायला द्यायची आहे। 25 मिनिटं परत उकळून घ्यायचं आहे। आता आपला पाया सूप तयार झालेला आहे।